नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. स्वाती मगर यांची मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या स्वाक्षरीने स्वाती मगर यांची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नांदगाव येवला व निफाड तालुका अधिकृत नियुक्ती करण्यात आली. महिलांचे संघटन मजबूत करणे, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि स्थानिक पातळीवरील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणतीही कुचराई न करता पक्षकार्य करण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश. राजसाहेब हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी लढणारे एकमेव नेतृत्व आहे. जिथे अन्याय होत असेल तिथे खंबीरपणे उभे राहा हीच राजसाहेबांची शिकवण आहे. याच विचाराने नांदगाव येवला आणि निफाड तालुक्यात महिला सेनेचे संघटन मजबूत करून सर्वसामान्य महिला आणि माता भगिनींच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध राहू असे स्वाती मगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. नमस्कार, माझं नाव स्वातीताई संजय मगर. माझी आता जिल्हाध्यक्षपदी परत फेरनिवड झाली. माझ्याकडे पहिले मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड असे तालुके होते. आता ह्यावेळेस माझ्याकडे नांदगाव, येवला आणि निफाड असे 3 तालुके देण्यात आले. राजसाहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्याचं एकच कारण की मी पक्ष स्थापनेपासून तर पक्ष स्थापनेपासून म्हणण्यापेक्षा पक्ष स्थापनेच्या आधी जेव्हा राजसाहेब मुंबई नाक्याला नाशिकला आले तेव्हा वसंतभाऊ गीतेंनी आम्हाला बोलवलं होतं. तेव्हा त्यांना पक्ष स्थापन करायचा होता. तेव्हापासून आम्ही सगळ्या महिला गेलो होतो. तेव्हा आम्ही सभासद म्हणून गेलो. नंतर आम्ही काम करायला लागलो. नंतर माझी मनमाडमध्ये शहर अध्यक्षपदी निवड झाली. शहर अध्यक्षपदी निवड करता करता मी काम करत गेली. काम करता करता नाव होत गेलं. नाव होता पक्षही वाढत गेला. पक्ष वाढत गेल्यामुळे साहेबांपर्यंत या गोष्टी पोहोचल्यानंतर साहेबांनी मला मोठी जबाबदारी परत जिल्हाध्यक्षाची निवड केली. आणि आत्तापर्यंत मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझे आत्ता 20 वर्षापर्यंतपासून एकच पक्ष, एकच नेता, फक्त राजसाहेब. काका राजसाहेब हे अशी व्यक्तिमत्व आहे की जे फक्त महाराष्ट्राच्या भविष्यासाठी लढत आहे. आणि मला असं वाटलं की हे अशी व्यक्ती जी महाराष्ट्रासाठी लढते त्याच्यात आपण त्या व्यक्तीला साथ द्यायलाच पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि खोटं नाही सांगत की असं आतापर्यंत जेवढे मी काम करत गेले, भरपूर आंदोलन केले, भरपूर त्याच्यात प्रत्येक आंदोलनामध्ये यश येत गेलं. त्या कामात यशाला म्हणजे त्याचं काहीतरी चीज होत गेलं, प्रत्येक गोष्टीचं त्याला सक्सेस भेटत गेली आणि राजसाहेबांचा पक्ष असा वाढत गेला. आज मला अभिमान वाटतो की मी मनमाडमध्ये राहून राजसाहेबांचं नाव स्वाती मगर म्हटलं की मनसे हा उच्चार होतो. याच्यापेक्षा आणखी काही गोष्ट वेगळी सांगण्यासारखी नाही. आणि राजसाहेब असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे, जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्ही खंबीरपणे उभे राहा. जिथे कोणी तुम्हाला आरे म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट कारे म्हणा. ही अशी शिकवण आम्हाला साहेबांनी दिलेली आहे. आधी प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करा. समजून नाही सांगितलं तर आपली मनसे स्टाईल तुम्ही तयारीतच राहा आणि मी सदैव तुमच्याबरोबर राहणार नाही. म्हणून राजसाहेबांचा आमच्यावर हात असल्यामुळे आम्हाला कोणालाही घाबरायची भीती नाही. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे, घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांची भीती पाळायची बिलकुल नाही. म्हणून आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे मी नांदगाव तालुक्यात आजपर्यंत काम व्यवस्थित करत आलेली. आता राजसाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, मला परत एक वेगळा तालुका देण्यात आला जो निफाड, तो मी नक्कीच चांगला करेन. कारण ते माझं गावच आहे निफाड. आणि आधी मी नांदगावमध्ये काम करते. प्रत्येक गोष्टी महिलांनाही बऱ्याचशा महिलांची मदत म्हणजे सोशल वर्क असे माझं आहे. समाजसेवा माझी अशी चालू राहते. पण पक्षाचा बराच साहेबांचा फरक पडतो. कारण साहेबांचा एक पक्ष असा आहे की जिथे अन्याय होत असला तिथे न्याय भेटल्याशिवाय राहतच नाही. आणि मला हा अनुभव 20 वर्षापासून आहे. आणि मी आता युवा पिढीला किंवा युवतींना हेच सांगेल की तुम्ही असं राजकारणात यायचं असेल तर चांगला विचार करून या आणि कुठल्याही गोष्टीला भाळू नका. कारण का आजकाल बघते मी प्रत्येक गल्लीतला मुलगा दादागिरी करायला लागलेला आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजेत अशी इच्छा आहे. तर मी पुढचं माझं काम हेच राहणार नाही की येणाऱ्या युवा पिढीला कसं आपण सांभाळू शकतो. कारण का आजकाल मी बघते तर सगळीकडे लहान मुलं दादागिरी करायला लागलेले,
छेडखानी असे गोटे घालून उभं राहिलं तर माझं त्याकडे जास्त फोकस राहणार नाही. आणि जिथे मनमाडमध्ये म्हणा, नांदगाव म्हणा किंवा निफाड म्हणा, जिथे काही चुकीच्या गोष्टी असेल तर चुकीच म्हटली जाईल, हे नक्कीच माझ्याकडे. धन्यवाद.